आहेत ते अतिथीगण सगळ्या मैदानाच्या आजूबाजूचं कौतुक करतायत। मैदानातून कुठल्या अँगलनं कुठलं दृश्य चांगलं दिसतंय, कुठल्या अँगलनं कुठलं चित्र चांगलं दिसतंय, आपण ज्या अँगलनं बघाल त्या अँगलनं मैदान थोडंसं आपल्याला सुंदर अधिक भासेलच। परंतु ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवरचे गर्भसंस्कार ज्या मातीत झाले आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला खऱ्या अर्थानं राजसपणाचं बाळकडू ज्या मातीत दिले, त्या माहुली किल्ल्याचं दर्शन भेटलं की या स्वराज्याचं प्रतीत आपल्या समोर निर्माण होतं। सातत्यानं आपण म्हणत असतो की नाही, दिल्लीच्या तख्ताला सऱ्याम झुकवण्याची ताकद मराठी माणसाच्या मनगडात आहे। हे उभ्या विश्वाला जर पहिल्यांदा कोणी ठणकावून सांगितलं असेल तर ते हिंदवी स्वराज्याचे विधाते निर्माते जिजाऊंचा लेक आणि भवानीचा वाघ राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज। मरगळलेल्या मावळ्यांच्या आत्मविश्वासाला पुन्हा खतपाणी घालत स्वराज्याचा भगवा दिमाखात फडकवत मराठी माणसाचं मराठी साम्राज्य निर्माण करण्याची धमक उरात बाळगत मोगलांच्या नजरेत नजर मिळवत त्यांचा सत्यानाश याच मातीत गाडणारा जिजाऊचा ढाण्या वाघ म्हणजे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज। या छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला स्वाभिमान दिला, म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला शौर्य, धैर्य, धाडस, साहस, इतिहासाची पराक्रमता, दैदिप्यमानता, प्रखरता, ज्वलंतता आणि आक्रमकता निर्माण करून देणारं नाव म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज। आणि आज त्याच छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मुजरा करत, त्यांना वंदन करत या स्पर्धेचा आगाज यलगार अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय। शिवगर्भ संस्कार भूमी असणाऱ्या माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी या स्पर्धेचं आयोजन मुशेंजी दळवी यांच्या माध्यमातून होत आहे, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांचं मात्र विशेष कौतुक। चला वळूयात मैदानाच्या आत। पहिला चेंडू मनीषचा जिथे सिंगल आली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रशांतला मैदानाच्या बाहेर पाठवलं, परंतु तिसरा चेंडू जिथे कुमार आला आणि कुमार आल्या आल्या इथे डीप फाईन लेगला एक चांगला स्वीप शॉट पाहायला मिळाला आणि त्यामध्ये चौकार आलाय। म्हणून मी मगाशी म्हटलं की दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। या दोन दिग्गजांचा हा संघर्ष पराकोटीचा कमालीचा सुरेख पाहायला मिळेल। बॅक टू बॅक अनदर बाउंड्री, आणखी एक चौकार कुमारच्या बॅट मध्ये येतोय। इथे मात्र सुरक्षितता जी आहे ती धावसंख्येशी तिला मात्र कमालीचं आव्हान केलंय। सलामीचा फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर मनीष नावाचा गोलंदाज आपल्यावर वर्चस्व गाजवेल का हा प्रश्न मनामध्ये निर्माण झाल्या झाल्या कुमार आला आणि कुमारनं मात्र मनीषला आपली ओळख करून दिली आहे कि हमारे नाम के चर्चे तो कम होंगे लेकिन हमने भी बड़े बड़े कारनामे करके दिखाए। मैदानाच्या आत हा संघर्ष फार महत्वाचा आहे। ज्या वेळेला नवीन काहीतरी उभारण्यासाठी तुम्ही तयारी करत असता त्यावेळेला भूतकाळामध्ये जे अपयशाचं वलय तुमच्या भोवती निर्माण झाले, जे साखळदंड तुमच्या पायामध्ये बांधलेले आहेत, त्याला क्षणार्धात गर्भगळीत करून त्याला तोडणं फार महत्वाचं। सफल झाले, चांगली गोलंदाजी, अगदी फॉलो केलं गेलं, कन्फ्युजन, गोंधळ, संभ्रम अवस्था, धोका, जोखीम सगळं टळलंय। अनेकांच्या नजरा खेळपट्टीवर होत्या, अनेकांचे श्वास अडकलेले होते, हृदयाची धडधड वाढलेली होती, स्पंदन वेगानं धावायला लागलेली होती, पण या सगळ्यांमध्ये फलंदाज मात्र नाबाद राहिलाय। चांगलं क्रिकेट मैदानात, चांगलं क्रिकेट। खराब चेंडू आल्यानंतर त्याचा समाचार घेतला कुमारकडनं, बॅक टू बॅक टू बाउंड्रीज पाहायला मिळाल्या। चांगल्या चेंडूवर पुन्हा एकदा मनीषनं कमबॅक केलं। दिग्गजांचा जो संघर्ष आहे ना तो विजेता आणि पराभव, विजय आणि पराभव यांच्या कोणत्याच परिसीमा तुमच्या समोर ठेवत नाही। प्युअर क्रिकेट, शुद्ध क्रिकेटचा मनसोक्त आनंद इतकं चित्र तुमच्या आमच्या मनासमोर निर्माण करतो, डोळ्यासमोर ते उभं करत असतो आणि तेच प्युअर क्रिकेटचं चित्र पाहायला मिळते। 5 चेंडू झालेत, 9 धाव फलकावर आहेत। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, once again कुमार यावेळेला मात्र लो फुल टॉस, गॅप शोधलाय। अगदी जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक तिथे असेल, थोडेसे फंबल झालेत। या दिरंगाईच्या ज्या चुका आहेत ना त्या टाळणं अत्यंत आवश्यक आहे। या 2 धावा आल्या। षटक क्रमांक 1 चा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या कोळीवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर प्रशांत नावाचा गडी बाद झाल्याच्या स्वरूपामध्ये एकूण धावा झाल्या त्या 11 धावा। आणि आपण स्क्रीनवर तर पाहू शकता एक षटक, 1-1-11 आणि एक बाद, 4 एके दिसतायत समोर। प्रशांत बुवीचं काय जबरदस्त क्वालिटी वाईज आपल्याला टेलिकास्ट पाहायला मिळतात। अनेक मोठ्या स्ट्रीमिंगच्या यादीमध्ये अनेक मोठे प्लेयर असताना देखील ग्रामीण भागामधनं जे लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालं त्यामध्ये प्रिन्स मूव्हीचं कौतुक करावं लागेल आणि अगदी त्यामध्ये आमचे संजयजी गुळवे असतील ज्या पद्धतीने ही भूमिका पार पाडतात ते देखील कौतुकास्पद।
चला मॅचला सुरुवात करायची. किरवली संघ, यासाठीच मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की लाईव्ह मध्ये 10 वेळा आपण बोलू शकत नाही. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल राकेश दिगाडकर. पहिला षटक 11 धावा, एक गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे वैभव साठीचा हा चेंडू 38 सर्कल मध्ये थोड्याशा मिस्टेक होतील. वायडिश लॉंगॉनला काऊ करण्याच्या समोर इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लाजवाब सुसंवाद. तुमचं कम्युनिकेशन चांगलं असलं की अडचणीच्या काळामध्ये देखील तुम्हाला माहित आहे रस्ता कुठून काढायचा आणि आपल्या अंतिम ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं. या 2 धावा आल्यात. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 13 धावा. 3 षटकं. मयूरजी स्कोरच्या भूमिकेत आमच्या सोबत आहेत. सकाळचं दुपारपर्यंत 12-12:30 पर्यंत 17 धावांचा पाऊस होता. त्यानंतर धावा पुन्हा कमी कमी होत आल्यात या 3 षटकांमध्ये. खेळपट्टीनं आणि वातावरणानं साथ द्यायला सुरुवात केली आहे. टॉप एज अँड टेकन. इथे मात्र ज्या विकेटची अपेक्षा होती ती विकेट शोधून काढण्यात यश आलंय किरवली संघाला. बसलाय हा दुसरा धक्का कोळिवली या टीमला. वैभवला आता मात्र माघारी परतावं लागेल आणि वैभवच्या माघारी परतल्यानंतर कोळिवली संघाकडनं राहुल नावाचा नवीन फलंदाज मैदानात येतोय. चांगलं क्रिकेट. 13 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. अजून जे मॅचचं जे दोलायमान आहे ज्यामध्ये आपण रोख खऱ्या अर्थाने चेक करत असतो, त्याचा कल आपण चेक करत असतो, तो दोन्ही बाजूला लागलेला असेल. इथे मात्र लाईन चुकली आहे, दिशा भरकटली आणि स्वतः माधव ठाकरे सर आपल्या एका विशिष्ट शैलीमध्ये वाईटची घोषणा करतायत. कमाल कमाल. संघाची धावसंख्या 1 पुढे जाऊन सरसावेल आणि संघाची धावसंख्या आता मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 14 धावा. मनोज पाटील ज्या पद्धतीनं चेहऱ्यावरचं स्मितहास्य, गेली 6-7 वर्ष हा माणूस या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी चेहऱ्यावरचा तेज अजूनही कमी होत नाही. 7 वर्षानंतर बघितल्यानंतर देखील असं वाटतं की 7 वर्षांनी ते लहान झालेत. शार्मिंग अँड हँडसम डायनामिक पर्सनॅलिटी. आमच्या अत्यंत जवळचे मित्र आणि त्यांचा रेश्मा मयेकरनं घेतलेला इंटरव्ह्यू संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला माहित आहे. रेश्मा त्यावेळी सगळ्यांची बोलती बंद करायची, पण तिची बोलती बंद करण्याची ताकद जर कुणात होती तर अगदी ग्रामीण भागातील लोक पण सांगायचे. सांगायचा मने आला की रेश्मा पण गप्प बसते. चला वळूयात मैदानाच्या आत. एक चांगलं द्वंद्व, एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र जागेवरनं जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडून उंची गाठली आहे. नाही नाही नाही. कसं झालंय, गंमत काय झाली आहे ते आमच्या मनोज पाटील आम्हाला नेहमी म्हणायचे की एका गोष्टीचा भार उचलायला 4 जण असलं की त्या वस्तूचं वजन कमी वाटतं, पण एकट्यानं ती जबाबदारी खांद्यावर घेतली एकतर खांदे तरी मोडतात, नाही तर त्या वस्तूचा वाटोळा तरी होतो. इथे सगळ्यांना कॉल देऊन थांबवलं आणि यष्टीरक्षकाला मात्र तो झेल कॅरी करता आला नाहीये. संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 20 धावा. धावफलकावर धावा लगवण्यात कोळिवली संघ काय बॅटिंग केली होती. हा डिटॉर बॅटरचा भरणा असलेला त्याला मात्र रोखलंय. कौतुक करावं लागेल किरवली संघाचा. इथे मात्र नाही, इथे मात्र नाही. स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला भिरकावून दिलाय. या क्षणाला प्रेक्षकांच्या मध्यात कल्ला करणारा हालाय किरवलीकरांचा हल्ला. आता याच बॅटरचा झेल जर पकडला असता राहुलचा तर हा षटकार बसला नसता. इताड्याच्या विरोधात तेच झालं. इताड्याच्या ऋतिक दिस्करचा झेल सोडला 0वर आणि त्याच ऋतिकनं तब्बल 41 धावांची घणाघात इनिंग केली. नेक्स्ट बॉल. इथे मात्र चांगली गोलंदाजी, अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, उडवण्याचा प्रयत्न होता. संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर स्थिरावलेला पाहायला मिळेल 26 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या कोळिवली संघाची धावसंख्या 13.00च्या सरासरीनं 2 बाद 26 धावा.
सुरुवात चांगली आहे. आता प्रेडिक्शन करणं पण मयूर थोडंसं चुकीचं असेल, कारण मी दुपारच्या सत्रात सुरू होण्याच्या अगोदर प्रेडिक्शन केलं होतं की 50 पर्यंतच्या धावा या 3 षटकांमध्ये या ग्राउंडवर सेफ नाही आहेत. पण 46 धावा डिफेंड केल्या 3 षटकांमध्ये, जिथे खेळपट्टीवर धावांचा पाऊस बरसत होता. अशा वातावरणामध्ये कोळिवली संघानं माझ्या मते त्या धावा सेफ केल्या होत्या. त्यामुळं आता खेळपट्टीने रंग बदललाय, स्वभाव बदललाय. ज्या कुणाला त्यामधला आपला संघर्ष पराकोटीचा करता येईल, आपल्या खेळामधलं सातत्य ज्याला राखता येईल, आणि वेगवेगळ्या आपण जे म्हणतो ना की तुमच्या ताकदीमध्ये जे तुमचे अस्त्र भरलेले आहेत वाहत्यामध्ये, त्यांचा वापर करून समोरच्याला नामोहरम करता येईल का याचा विचार करावा लागेल. किरवली संघाकडनं षटक क्रमांक 3 आता मात्र गोरख घेऊन येईल. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर कुमार. 26 पासून या डावाला सुरुवात होते. इथे मात्र कुमार अगदी जागेवरनं जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आता ट्रॅव्हल होणं चेंडू थोडंसं कठीण व्हायला लागलाय. खेळपट्टीवर चेंडू एकतर थांबून येतोय, अन्यथा मग स्पीड मध्ये जर तो बॉल तुम्ही डिलिव्हर केला तर चेंडू स्किट होतोय. अशा वेळेला कनेक्शन प्रॉपर होत नाहीये, मिडल ऑफ बॅट करणं कठीण जात आहे. आणि त्यातूनच जे मनाजोगते फटके जे आहेत ऑन साईडला लोफ्ट करणं, लोफ्ट ड्राईव्ह असेल किंवा मग अशा वेळेला तुम्हाला टेक्निकल बॅटिंग करावी लागेल. मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये जर तुमच्याकडनं डॉट जात असतील, विकेट जात असेल, तुमचा धावफलकाला स्टेबिलिटी येत असेल, तर मग थोडंसं चालता नसेल येत तर रांगणं बरं आहे, पण थांबणं मात्र वाईट. इथे मात्र मी त्याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. आणि सर त्या शेवटच्या क्षणाला वॉट कॅच, कॅच ऑफ द डे हा बसलाय. तिसरा धक्का कोळिवली या टीमला. निश्चित स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2025 ची खासियत राहिली आहे. या स्पर्धेमध्ये आपण रक्तदान शिबिर पाहतोय, या स्पर्धेमध्ये आपण महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम पाहतोय, आणि याच स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघाला देखील आपण पारितोषिक देणार आहोत. हे शिस्तबद्ध संघाचं चषक स्वर्गीय शशिकला कृष्णा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमान मिलिंद कृष्णा भोईर यांच्याकडनं आपल्याला ती सप्रेम भेट आलेली आहे. आकर्षक चषक आपण शिस्तबद्ध संघाला देणार आहोत. स्वर्गीय शशिकला कृष्णा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमान मिलिंद दादा भोईर यांच्याकडनं ते आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. त्यांचे देखील इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. एक सिंगल आली, सिंगलला संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 29-29, 2 9, 29 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. रोख लावली आहे किरवली संघानं. कोळिवली संघाला जखडून ठेवलाय. चांगली गोलंदाजी ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती, अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा संत गतीचा चेंडू, मी मगाशी म्हटलं ना, एकतर स्लोवर वन बॉल आला तर तो थांबून येतोय, आणि वेगवान चेंडू आला तर तो मात्र स्किड होतोय, थोडासा काटा देखील बदलतोय. वातावरणातले परिणाम आहेत. त्या खेळपट्टीनं आता मात्र भल्या भल्यानं नाचवायला सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी, अगदी खोलवर टप्प्याचा अपील केली आहे, पण नाही, स्वतः अंपायर इंटरेस्टेड नाही आहेत. चांगली अपील, दबाव दबाव. तर त्या शेवटच्या षटकामध्ये बघा काय असतं, ज्यावेळेला तुम्ही 3 ते 4 षटकांचा सामना करता, डॉट बॉल येतात, मोठ्या फटक्यांपासून लांब राहता, त्यावेळेला प्रत्येक चेंडू मला मारण्यासाठी खेळायचा आहे हे मात्र मनाशी खुणगाट बांधून तुम्ही मारत असता, आणि मग अशा वेळेला डॉट बॉल येतात. यावेळेला देखील फटका फसलाय. हवेच्या विरोधी दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथं विकेट गेली आहे. 3 षटकांचा पहिला डाव देखील इथे समाप्त झाला, आणि या पहिल्या 3 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोळिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली 29 धावा. आणि आता विजयासाठी किरवली संघाला आवश्यक असतील 18 चेंडू आणि 30 धावा. यापुढील होणारा सामना यापुढील होणारा सामना पिसे विपक्ष इताडे संघ. दोन्ही पिसे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. इताडे टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा. इताडे संघाचा कर्णधार आलेले आहेत का? या
हो हो, सगळे सामने आपण 3 षटकांचे खेळवणार आहोत, याची नोंद आपण घ्यावी. अमर क्रीडा मंडळाचे सगळे सदस्य आपण घ्या. अमर क्रीडा मंडळात कासणेचे सगळे सदस्य आपण स्टेजवर यायचंय. इताडे संघाचा कर्णधार या आपण समोर या. राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक इथे करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषणजी दळवी यांचा वाढदिवस आपल्या कासण्याचा संपूर्ण परिवार म्हणजेच अमर क्रीडा मंडळाच्या वतीनं त्याला या वाढदिवसा सामना सुरू ठेवायचा आहे. पंच स्कोररचं आपल्याकडे लक्ष आहे, खेळाडू आपल्याकडे सगळं लक्ष आहे. माननीय भूषणजी दळवी साहेब यांचा अभिष्ट चिंतन आणि त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा अमर क्रीडा मंडळ कासणीच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं आपण या शुभेच्छा इथे देत आहोत, बहाल करत आहोत. दीर्घायुष्य लाभावं भूषणदादा आपल्याला. आपल्या हातून ज्या पद्धतीनं समाजकार्य घडत आहे ते समाजकार्य व्हावं आणि आपल्या हातून गोरगरिबांची अशी सेवा घडत राहावी. राजकारणात देखील आपण एक एक शिखर गाठत उंच शिखरावर आपण विराजमान व्हावं. खोलवर टप्प्याचा चेंडू 18 चेंडू आणि विजयाकरता 30 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत उतरलाय तो म्हणजेच किरवली संघ. पण कोळिवली संघाची जमेची बाजू काय आहे? कोळिवली संघ बॅटिंग लाईनअप पेक्षा सगळ्यात जास्त त्यांचा भरोसा, सगळ्यात जास्त त्यांचा विश्वास, सगळ्यात मोठी त्यांची ताकद जर काय असेल तर त्यांची गोलंदाजी वेगवान तोफखाना. पहिलं षटक फार महत्वाचं असेल यावेळेला. चांगली गोलंदाजी इथे मात्र अगदी हुशार निश्चित यावेळेला या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाची ही प्रतिमा यावेळेला बहाल केली जाते. मातीसाठी जगावं आणि मातीसाठी मरावं, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या जिजाऊच्या या पुत्रानं या महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या हिंदू अभिष्ट चिंतनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. निश्चित चौकार आला, सिंगल आली आहे, 5 धावा, बरंच काही घडतंय मैदानात. इथे मात्र लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज वैभव, मी पहिल्या मॅच मध्ये त्याच्या 3 विकेटचं ज्या वेळेला विश्लेषण केलं त्यावेळेला याच गोष्टी मी सातत्यानं सांगितलं की यॉर्करवर विश्वास ठेवणारा हा बॉलर आहे, खोलवर टप्प्यावर विश्वास ठेवणारा हा गोलंदाज आहे, ब्रह्मास्त्राचा जास्तीत जास्त वापर करतो. त्याला माहिती हे जे क्षेपणास्त्र आहे ना हे केवळ धमकीसाठी वापरायचं नाही, समोरच्याला उद्ध्वस्त करायचं तर मिसाईल लावावीच लागेल आणि ती मिसाईल यॉर्करच्या रूपानं लावण्यामध्ये यशस्वी अजूनपर्यंत तरी ठरला होता. या षटकामध्ये धावा निघाल्या 6. शेवटचा पुढचा चेंडू
अपील केली आहे, परंतु पंच नॉट इंटरेस्टेड. चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग, डोळ्याची पापणी लवण्याच्या अगोदर चेंडू फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुखात विसावतोय. आणि ही खासियत राहिली, ही ताकद राहिली. किरण पाटील यावेळेला रक्तदान करून भूषण दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत. आज रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करून खऱ्या अर्थानं ब्लड डोनेट जो आपला कॅम्प आहे, लाईफलाईन ब्लड सेंटर बाबगाव यांच्या वतीनं या शुभेच्छा दिल्या जातात. त्यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन त्यांचं केलं जातं. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 6 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात त्या किरवली संघाकडनं. आणि मी याच गोष्टींचा वारंवार उल्लेख करत होतो. आणि मी याच गोष्टीचा मगाशी उल्लेख केला की 18 चेंडू आणि 30 धावा ज्या आहेत ना, षटकामागे 10ची सरासरी, बिलो द आस्किंग रन रेट गोलंदाजी करणं हे कोळिवली संघाला माहिती आहे. आणि अगदी त्या पद्धतीनं वैभवनं का आपल्याला संघाचा सलामीवीर गोलंदाज म्हणून सातत्यानं विश्वास ठेवला जातो, का मी ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून या संघाची ताकद बनलोय, का कोळिवली संघ यंदाच्या हंगामात दिग्गज संघाला देखील कोळिवलीच्या गोलंदाजांच्या विरोधात अक्षरशः घाम फुटतानाचं चित्र पाहायला मिळालं. सुरुवात केली आहे, 10ची सरासरी आता मात्र वाढली आहे. धावांची अपेक्षित सरासरी जाऊन पोहोचली आहे 12वर. कारण समीकरण आता जाऊन बनलंय ते म्हणजेच 12 चेंडू आणि 24 धावा. षटकामागे 12 धावा आता मात्र राखाव्या लागतील, विचार करावा लागेल. इथनं पुढे जे प्लॅनिंग आहे, इथनं पुढे जे नियोजन आहे, यामध्ये सातत्यानं ज्या चेंजेस पाहायला मिळतात. कारण षटक क्रमांक 2 मध्ये वैभव प्रमाणे जर गोलंदाज राहुलनं गोलंदाजी केली तर मग मात्र किरवली संघाचं डोकेदुखी आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, जागा बनवली होती, गुडघे टेकून कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पण अशा वेळेला शरीर यष्टीपासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी खेळवला गेला चेंडू आणि फलंदाजाच्या मनसुब्यांना मात्र वेळीच हेरलं गेलं, त्याला नेस्तनाबूत केलं. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा कोळिवली संघ अगदी जोराने, अगदी ताकदीने, सामर्थ्यानिशी 10-30 जे आपल्याला 10-30 म्हणजे 10चा अपेक्षित रन रेट आणि त्यानंतर 30 या धावा यांचं समीकरण थोडंसं गोंधळात टाकेल. कोलवर टप्पा, यॉर्कर ही ताकद आहे कोळिवलीची. गोलंदाजी सातत्यानं स्टंप टू स्टंप लाईन आहे, पण फलंदाजाच्या डोक्यामध्ये प्रश्नांची अगरबत्ती प्रज्वलित करणारी गोलंदाजी आहे. विवंचने टाकलंय फक्त सरप्राईज, आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी, ज्याला चिवट म्हणा, तिखट म्हणा, कंजूस म्हणा, धरून ठेवणारी म्हणा, जकडून ठेवणारी म्हणा, बॅटचं तोंड बंद करणारी म्हणा, पण अप्रतिम लाजवाब अफलातून स्टेप आउट केला. लाजवाब बॉलिंग, या वेगासमोर उत्तर नाहीये. आता मात्र किरवली संघाला थोडंसं शांत डोक्यानं खेळावे लागेल, विचार करावा लागेल, कारण 9 चेंडू हातात राहिलेत. या 9 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची गरज आहे. आणि आता डोकेदुखी कुठे बघा, मागच्या 6 चेंडूंमध्ये एकही धाव काढण्यामध्ये यश नाहीये, एकच धाव आली आहे. हे जे चित्र हे सातत्यानं कोळवलीनं अपोनंट टीमला दाखवलाय. चांगली गोलंदाजी, पाहिलं होतं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र नाही. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये, जसं काही बॅट आणि बॉल जमिनीचा वाद झाला आणि एकमेकांचं तोंडही बघायचं नाही अशी अवस्था आहे सध्या मनात, असं आमच्यापर्यंत मनोज दादा पाठवतायत. निश्चित 4 चेंडू झालेत, एकही धाव नाहीये. लाजवाब गोलंदाजी, मी म्हटलं होतं वैभवनं जी पावलं टाकली आहेत त्या नक्षे कदमवर चालेल का, पण वैभवपेक्षा कणभर आता चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा, इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑनला चेंडू लॉंग द कार्पेट ट्रॅव्हल करतोय, परंतु नाही, एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही. आता मात्र मॅच ऑन झाली आहे. आता मात्र कोळिवलीचा आत्मविश्वास वाढलाय. आता मात्र कोळिवलीच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं उधाण आलंय. आणि मगापासून जो टेन्शन मध्ये होता, कारण 18-30 चे समीकरण या मैदानावर फार सोपं होतं आणि त्या समीकरणाला मी म्हटलं पहिलं षटक तुम्हाला बिलो द आस्किंग रन रेट काढता आलं तर मग दुसऱ्या ओव्हरमध्ये फार मोठा गोंधळ होईल. अगदी त्या पद्धतीनं गोलंदाजी केली वैभवनं आणि दुसऱ्या षटकामध्ये राहुलनं त्यावर मात्र सुवर्ण मोहर उमटवण्याचं काम केलंय. लाजवाब. 7 चेंडू आणि विजयाकरता 23 धावांची गरज. 18 चेंडू आणि 30 धावांची अपेक्षा असताना किरवली संघाला आता मात्र समीकरण जर पाहिलं, इक्वेशन जर पाहिलं, गणितीय आकडे जर पाहिले तर 7 चेंडू आणि तब्बल 23 धावांची गरज. लास्ट बॉल ऑफ सेकंड. वा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. कोळिवलीच्या गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर या 2 षटकांमध्ये नांगी पत्करली आहे, सपशेल मान टाकून दिली आहे, सपशेल शरणागती पत्करली आहे ती किरवली संघानं. पण वेळ निघून गेलेली नाहीये मित्रा. 6 चेंडू आणि 23 धावा. संघर्ष जितका मोठा असेल
तितकं त्या संघर्षाच्या दिशेनं विजयाच्या दिशेनं त्या संघर्षात विजयाच्या दिशेनं आगेकूच करण्यामध्ये खरी मजा असते. म्हणतात ना, रस्ता अडचणींचा असला की मग त्यानंतर अंतिम ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या प्रवासाची खरी किंमत कळत असते. नाहीतर समृद्धीवरून नागपूरला जरी गेलात तर कधी डुलकी लागेल पत्ता नाही. इथं मात्र शॉर्टकट नाहीये, तुम्हाला कष्ट करावे लागतील. 6-23 चुकलं काय विचार करावा लागेल. चुकलं वैभवचं षटक तुम्ही ज्या पद्धतीनं शांततेनं खेळून काढलं, त्यानंतर राहुल विरोधात तुम्हाला हल्ला करता आला नाही. राहुलच्या त्या षटकात केवळ 1 धाव आली आहे. तिथं मात्र येणाऱ्या अजून 6 ते 7 धावा या मॅच मध्ये थोडासा सुटकेचा निश्वास टाकायला कारणीभूत ठरल्या असत्या. परंतु मित्रांनो, म्हणतात वेळ निघून गेल्यावर तुमच्या आमच्या हातामध्ये फक्त एकच गोष्ट या परमेश्वरानं ठेवली आणि त्या गोष्टीचं नाव आहे पश्चाताप. त्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही. पण अजूनही पुढची वेळ आहे, भूतकाळ विसरावा लागेल. 6-23 इथून हिरो बनण्याची संधी आहे. संघ अडचणीत सापडलाय. संघाला राजाची नाही, राजा बनवणाऱ्याची गरज आहे. संघाला या क्षणाला अडचणीतून बाहेर काढणाऱ्या तारणहर्त्याची गरज आहे. आणि ती गरज किरवलीकडनं खऱ्या अर्थानं निर्माण केली जाईल का? पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर तारणहर्त्यानं यावेळेला केली आहे गर्जना आणि ठोकलाय किरवलीकरांच्या आनंदाला उधाण प्रदान करणारा या स्पर्धेमधला आजच्या शेवटच्या या षटकामधल्या पहिल्या चेंडूचा चौकार. राकेश नावाचं वादळ मैदानाच्या तैमान घालण्याच्या अगोदर त्याला परतीला पाठवण्याचा रस्ता तयार केला होता, पण सरते शेवटी क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली. सिंगलवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. ती मात्र आता 12 धावा, 4 चेंडू आणि विजयाकरता 18 धावांची गरज. एक मोठा फटका या चेंडूवर येईल का? इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी जर आपण पाहिलं डी पॉइंटला हा डॉट बॉल. आता गोंधळ आहे. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता डोक्यात काय चाललंय मयूर माहिती आहे? कोळिवली संघाचा गोलंदाज विचार करत असेल मला 1 बॉल डॉट करायचा, 1 बॉल फक्त मला षटकारापासून वंचित ठेवायचा. तर इकडे मात्र विचार असेल किरवलीचा, या चेंडूवर षटकार आला तर बॉलर अंडर प्रेशर. आणि इथे मात्र नाही. मगाशी जे आपण विश्लेषण केलं ना, अगदी त्या पद्धतीची परिस्थिती चालू आहे. या वातावरणामध्ये वारे थांबलेलं असताना आता मात्र चेंडू हवेतनं ट्रॅव्हल करणं फार कठीण आहे. तुम्हाला क्लीन अँड नीट पॉवरनं खेळावं लागेल, तुम्हाला कनेक्शननं खेळावं लागेल, तुम्हाला ताकदीनं खेळावं लागेल. नाही तर मग तुम्हाला इनफिल्ड क्लिअर करावे लागेल, तुम्हाला गॅप शोधावं लागेल, तुम्हाला टेक्निकल बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक गोष्ट ताकदीने नाही होत. तिथे तुम्हाला त्या ताकदीच्या सोबत देखील काही गोष्टी असतात ज्या प्रोसेसने जाव्या लागतात आणि त्याच गोष्टींमध्ये थोडी कमतरता आली. पण कमाल 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 आणि कमाल. अफलातून, लाजवाब, वाव, अमेझिंग, या पलीकडे कोणतेही शब्द नाहीयेत कोळिवली संघाच्या आजच्या परफॉर्मन्स बद्दल. फुलटॉस बॉल होता, इथे मात्र नाही. यावेळेला मैदानाच्या बाहेर आहे, पण या पटक्यांची गरज फार अगोदर होती. लेकिन दूर से आहे, दुरुस्त आहे. वेळ निघून गेली, पण पराभव पण संघर्षमयरित्या असा स्वीकारला पाहिजे की संघर्षाची संस्मरणीय क्षणचित्र लक्षात ठेवणाऱ्यांनी विजेत्यांच्या याद्या खोलण्याच्या अगोदर आपल्यासारख्या पराभूत झालेल्यांच्या याद्या उलगडून पाहिल्या पाहिजेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजीच्या बळावर आजच्या दिवसातला आणखी एक दिमागदार विजय आपल्या नावावर केला आहे तो कोळिवली संघानं. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. बॅटिंग मध्ये 12 धावांची इनिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली आणि गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये केवळ आणि केवळ 1 धाव खर्च करत आपल्या विजयाचा मार्ग निश्चित करणारा